आपण बघतोय ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 दहशतवादी स्थळांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। ही दृश्य आपण बघतोय गुगल मॅपच्या सहाय्याने। ही दृश्य आपण बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की कशा पद्धतीने भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांचे हे अड्डे उद्ध्वस्त केले। त्यामध्ये आपण बघितलं तर मुझफ्फराबाद मध्ये हल्ला केलाय, कोटली मध्ये हल्ला करण्यात आलेला आहे, भीमबेर मध्ये सुद्धा एअर स्ट्राईक करण्यात आले आहे, सियालकोट, सवाई कॅम्प, त्यासोबत चाकामरू, बहावलपूर, गुलपूर आणि मुरीद के या ठिकाणी दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर खास करून दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर खास करून हे हल्ले करण्यात आलेले आहेत। आणि दहशतवाद्यांचं या हल्ल्यांमध्ये आपण बघितलं हे संपूर्ण हल्ले जे आहेत हे 9 ठिकाणचे हल्ले फक्त 23 मिनिटांमध्ये ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण करण्यात आलेलं आहे। 1:28 ऑपरेशनला सुरुवात झाली, मध्यरात्री 1:28 आणि मध्यरात्री 1:51 हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं। या सगळ्या ठिकाणी जैश-ए-मोहम्मद आणि त्यासोबतच लष्कर-ए-तोयबाचे सगळे दहशतवादी अड्डे होते। दोन्ही संघटनांचं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। मुरीद के मध्ये आणि मुझफ्फराबाद मध्ये मोठ्या प्रमाणावर या कारवाया होत होत्या आणि याच अनुषंगाने ज्या ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत मदरशाच्या माध्यमातून तिथं जे दहशतवादी आहेत ते पोचण्याचं काम या ठिकाणी होताना पाहायला मिळालं आणि अचूक अशा प्रकारचे हल्ले एअर स्ट्राईक भारताने केलेले आहेत।